नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 तर पहा नवीन जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, उंची नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू काही नाही आहे। तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर जे सिलेक्शन होते आणि आता तरी कितीतरी हजार मुलांचं महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि कितीतरी जर म्हटलं तर जे सरकारी नोकरी विद्यार्थी मित्रांनो आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही यावर्षी बरोबर फॉर्म भरला नाही, आम्ही चांगल्या ठिकाणी फॉर्म भरला नाही, तर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे? कारण की आमची या ठिकाणी फॉर्म भरताना काही चुकी झाली, आम्हाला सुद्धा एवढं माहित नव्हतं कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, नवीन भरती कधी निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे 2025 मध्ये आणि सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असते आणि तुमचं सिलेक्शन झालं तर कोणतं काम करावं लागते, पगार किती असते, त्याचबरोबर यामध्ये जे सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होते ट्रेनिंग पर्यंत सर्व जे माहिती A to Z माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी जे वयोमर्यादा लागते तर पात्रता वगैरे ते तुम्हाला सांगून देतो। तर या भरतीमध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकता, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकता, एवढं यामध्ये वयोमर्यादा असते। आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते, SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसते, 1 रुपया सुद्धा फी नसते, ठीक आहे। आणि या भरतीसाठी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर लेखी परीक्षा वगैरे नसते, यामध्ये कोणतीही परीक्षा घेतली जात नाही, तर फक्त 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होते, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती कधीपर्यंत निघणार आहे? तर मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती जी आहे जवळपास मे महिन्यामध्ये 2025 मध्ये मे महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे। तर मे महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ही जे जवळपास जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40,000 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं जर पाहिलं आपण तर दरवर्षी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती येते आणि हे भरती जे मोठ्या जागांसाठी देते। तर 2022 ला सुद्धा 40,000 प्लस जागांसाठी आली होती, 2023 मध्ये सुद्धा 30,000 प्लस जागांसाठी आली होती आणि 2024 ला 44,000 प्लस जागांसाठी ही भरती आली होती आणि ही भरतीची प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 44,428 जागांसाठी जी भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर ते जे खतम होण्याचे जे कालावधी आहे 31 डिसेंबर 2024 ला ते भरती खतम होणार आहे, ठीक आहे। 31 डिसेंबर 2024 पर्यंत सर्व लिस्ट लागले जाणार आहे आणि मला वाटत आहे की 4 ते 5 लिस्ट ज्या आता फक्त येणार आहे, आपल्या 4 ते 5च लिस्टा लागणार आहे महाराष्ट्राच्या, कारण की ऑलरेडी 3 लिस्टा लागल्या, आता 4थी लिस्ट या ठिकाणी येणार आहे। 4थी लिस्ट किंवा 5वी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकते, एक तर 4ही लिस्ट लागू शकते किंवा 5ही लिस्ट लागू शकते, ठीक आहे। ह्या वर्षी जास्त लिस्टा लागत नाही कारण की ह्यावेळेस काय झालं आहे इलेक्शन होतं, निवडणुका होत्या, त्याच्या कारणाने जे महाराष्ट्रामध्ये लिस्टा लागू शकल्या नाही। बाकीच्या राज्यामध्ये 5 लिस्टा आता लागलेल्या आणि 6वी लिस्ट आता लवकरच लागणार आहे 20-21 तारखेपर्यंत, ठीक आहे। तर या भरतीमध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे जवळपास दरवर्षी 7 लिस्टा ज्या विद्यार्थी मित्रांनो लागते, पण ह्या वर्षी असं झालं आहे की ह्या वर्षी फक्त जवळपास 5च लिस्टा लागण्याची शक्यता आहे, 4 ते 5 लिस्टा, ठीक आहे, निवडणुका असल्या कारणाने। आणि त्यामध्ये सुद्धा जास्त मुलांचं सिलेक्शन त्यामध्ये होत आहे आणि जास्त जे विद्यार्थी मित्रांनो कटऑफ त्या ठिकाणी चालला नाही, 80%, 85%, 90% वाल्यांचं सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं आहे। नाहीतर तुम्ही जाऊन पाहून घ्या तिसऱ्या लिस्टमध्ये, आता तुम्ही जे 4थी जी लिस्ट आहे 4थी लिस्ट खूप कमी जाणार आहे।
तर तिसरी लिस्ट तुम्ही पाहून घेता किती कमी गेली तर ठीक आहे. आता चौथी लिस्ट जे जाणार आहे तर ते सुद्धा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, कारण की शेवटली लिस्ट खूप कमी कडाप त्या ठिकाणी जात असतो ठीक आहे. तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जी प्रोसेस कशी आहे, सिलेक्शन प्रोसेस, ते तुम्हाला सांगून देतो. यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 3 पद आहे. पहिले जे आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, तर यामध्ये पगार जो असते तर यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटते. दुसरं पद यामध्ये डाक सेवकचं आहे, डाक सेवकमध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत पगार भेटते. आणि तिसरं जे पद आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो BPM ब्रँच पोस्ट मास्टर त्याला म्हटलं जाते. तर यामध्ये जे पगार तुम्हाला भेटते 12,000 ते 29,100 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार भेटते, जो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे. तर एवढं यामध्ये तुम्हाला पगार भेटते. आणि ही जी नोकरी आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, तर एकदम शाही ड्युटी आहे, म्हणजे जास्त त्या ठिकाणी कामाचं वगैरे जास्त प्रेशर नसते. जवळपास 4 ते 5 घंटेची ते ड्युटी असते ठीक आहे. तर जास्त काम सुद्धा नसते ऑफिसमध्ये. तर एकदम म्हणजे शाही ड्युटी हे म्हटलं जाणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची ठीक आहे. तर या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तर पहा ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं कामं करावं लागणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हेडलाईन डिव्हाइस मोबाईलचं तुम्हाला ध्यान ठेवावं लागणार आहे. हे काम तुम्हाला जे आहे ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये करावं लागणार आहे. आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जे तुम्हाला काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावी लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावी लागणार आहे, सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे. तुम्हाला तर माहीतच असे पोस्ट ऑफिस GDS मध्ये जे आहे तर त्याच्या बऱ्याच काही योजना राहते, तर त्या सांगावं लागतं ठीक आहे. तर हे काम या ठिकाणी करावं लागतं. आणि डाक सेवकचं जे काम आहे, डाक सेवकमध्ये जे आहे स्टॅम्पची विक्री आपल्याला करावं लागते, डाक डिलिव्हरी आपल्याला करावं लागते. कुठं असा काही हे आलं तर ते आपल्याला डिलिव्हरी करावं लागते ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर रेल्वे मेल सर्व्हिसचं सुद्धा ऑफिसचं सुद्धा काम करावं लागते ठीक आहे. तर हे एवढं काम या ठिकाणी डाक सेवकमध्ये करावं लागते. आता हे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे आहे, तर सर्वात अगोदर जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकच्या फॉर्म भरून घेतलं जात असते. आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये कुठलीही लेखी परीक्षा वगैरे काय घेतल्या जात नाही. फॉर्म भरल्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या 7 लिस्टा लागत असते 31 डिसेंबर 2024 पर्यंत. आणि हे मे महिन्यामध्ये भरती निघत असते. मे ते 31 डिसेंबर पर्यंत हे भरती चालते ठीक आहे. 31 डिसेंबर पर्यंत त्या 7 लिस्टा महाराष्ट्रामध्ये लागते. आणि ज्या पण लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं, ज्या पण पहिल्या लिस्टमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं किंवा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या 6व्या 7व्या ह्या कोणत्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं, त्या यादीमध्ये आपलं नाव आलं, रिझल्टच्या कट ऑफ लिस्टच्या यादीमध्ये आपलं नाव आलं, तर आपलं जे प्रोसेस असते तिथून तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्या ईमेलवर जे आहे आपल्या मेलवर मेल पाठवल्या जाते त्यांच्याकडून. आणि त्यामध्ये डॉक्युमेंट दिले राहते की हे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला या ठिकाणी ह्या ऑफिसमध्ये ह्या ऑफिसमध्ये यायचं आहे. आणि ते आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाते ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होते त्यावेळेस ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिल्यांदा केलं जाते, त्यानंतर आणखीन दुसऱ्यांदा सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होते. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 2 वेळा होत असते. आणि 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ची जी प्रोसेस आहे तिथून जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना 15 ते 30 दिवसाच्या अंतर त्या ठिकाणी कॉल लेटर पाठवल्या जाते घरी. आणि कॉल लेटर पाठवल्यानंतर ज्या त्या ठिकाणी जे ट्रेनिंगला सुद्धा आपल्याला बोलावलं जाते. तर सर्व ते ईमेलवर आपल्याला माहीत पडते ठीक आहे. तर ट्रेनिंगमध्ये जे शिकवल्या जाते, जे डाक सेवकमध्ये काम असते ते काम जे विद्यार्थी ट्रेनिंग त्या ठिकाणी दिल्या जाते ठीक आहे. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 2025 मध्ये जे 40,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय